हा व्हिडिओ 2 वर्षापूर्वीचा आहे. ध्रुवीचा जेव्हा दुसरा बड्डे होता तेव्हाचा व्हिडिओ आहे. आणि यूट्यूबवर व्हिडिओ बनवायचं माझं पहिलेपासून एकच कारण होतं, आणि ते म्हणजे आठवणी राहावं म्हणून, आठवणी लाईव्ह बघता यावं म्हणून. आणि आज हे व्हिडिओ बघत आहे. मी जस्ट गॅलरी चेक करत होते आणि मला हे व्हिडिओ सापडले. मला ध्रुवीला बघून एवढं म्हणजे मन भरून आलं. किती छोटीशी होती माझी ध्रुवी, आज सगळं बोलते, सगळं समजते, सगळं सगळं. मुली खरंच खूप लवकर मोठ्या होतात. नुसतं मुलीच नाही, मुलगा असो मुलगी असो, लेकरं लवकर मोठे होतात. आणि हे ध्रुवीच्या दुसऱ्या बड्डेचा व्हिडिओ आहे. बच्चू तेव्हा पोटात होता 5 महिन्याचा. आणि मी एवढी खुश होती की ध्रुवीच्या बड्डेच्या दिवशी, आणि तिच्या बड्डेची आम्ही एवढी वाट बघत होतो ना, की म्हणजे कधी कधी तिचा बड्डे येईल. आणि ध्रुवीनं तर अजून हे व्हिडिओ बघितली नाही, पण तिनं जेव्हा हे व्हिडिओ बघाल ना, तिनं तर एवढी खुश होणार आहे. ह्या व्हिडिओला मी तेव्हा पोस्ट केलं होतं 2 वर्षापूर्वी यूट्यूबवर, पण तेव्हा कॉपीराईट आला होता. आणि हे व्हिडिओ 18 मिनिटाचा होता. तर मी आता बाकीचं जे काही होतं व्हिडिओमध्ये ते मी सगळं डिलीट केले आणि एवढाच व्हिडिओ ठेवला आहे आमच्या तिघांचा, फॅमिलीचा. आणि ध्रुवीचं हे जे डेकोरेशन आहे ना व्हिडिओमध्ये, ते पूर्ण मी केलं होतं. पूर्ण बलून फुगवण्यापासून ते सगळं, हे साड्या लावल्या होत्या पाठीमागं. पहिला बड्डे आम्ही खूप मोठा केला होता ध्रुवीचा, ते पण असाच व्हिडिओ ठेवला होता पोस्ट करावं म्हणून, पण ते पण करणं झालं नाही मला व्हिडिओ पोस्ट. असंच खूप मोठा झाला होता आणि स्टोरेज नव्हतं का काय झालं होतं की तेव्हा आपण ते तसंच राहून गेलं पहिल्या बड्डेचं पण. आणि हे दुसऱ्या बड्डेचं आहे. आणि तर हां, मी खरंच खूप म्हणजे खूप असं माझ्या ध्रुवीला बघून मला लई हे वाटत आहे की ती छोटीशी होती. केक कट केलं केलं आपलं आपलंच खायचं सुरू होतं ध्रुवीचं. सगळेजण आले होते, आई पप्पा, त्यांची पण फॅमिली होती. मस्त छान वाटत होतं. गावाकडच्या घरी ध्रुवीचं सगळं लहानपण गेले, तिच्या खूप आठवणी आहेत गावाकडं. मग आम्ही इकडं पुण्याला आल्यापासून आता ध्रुवीला तर काही म्हणजे लक्षात पण नसेल गावाकडे तिनं कशी राहत होती, कोणाकडं राहत होती, कोणासोबत खेळत होती, काहीच लक्षात राहत नसेल. माझा जुना फोन होता, त्याच्यामध्ये ध्रुवी जन्मल्यापासूनचे फोटोज होते, पण ते फोन ना हरवला आहे. त्याच्यामुळं ना ध्रुवीचे लहानपणीचे काहीच फोटो राहिले नाही. मग हे व्हिडिओ बघितल्यावर मला एवढं असं हे झालं की हे मी व्हिडिओ म्हणजे जाऊ दे पोस्ट करावं, म्हणजे अजून 4 वर्षांना असो 10 वर्षांना असो, म्हणजे तिनं बघल आणि तिनं बघल्यावर तिला खुशी होईल की म्हणजे अशी होती मी. आपल्याला कसं लहानपणीचे फोटोज वगैरे बघितल्यावर किती आनंद होते, तसंच मला पण वाटलं, ध्रुवीला पण वाटेल, म्हणून मी हे व्हिडिओ पोस्ट करत आहे.